नमस्कार, मी देवनवंडे। निश्चितपणानं आता एप्रिल महिना सुरू झाला आणि आदिवासी भागामध्ये कोपरे असेल, जांभूळशी असेल, मुताळणे असेल, मांडवे असेल, या माझ्या आदिवासी भागामध्ये पाण्याची अतिशय तीव्र टंचाई जाणवत आहे। आणि गेल्या 7-8 दिवस झाले मी मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, पेपर असेल, सर्व बातम्या वाचून माझ्या आदिवासी समाजातील माझ्या महिला असतील 2-2 किलोमीटरच्या ज्या दऱ्याखोऱ्यामधून डोक्यावरती हंडा घेऊन पाणी वाहत आहेत। आणि ही अतिशय दुर्दैवी बाब आहे की जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय 5 धरणं असून आमचा एक भाग आहे जो कोपरे मांडव मुताळणा, त्या ठिकाणी पाण्याची कुठलीही सुविधा आतापर्यंत उपलब्ध झालेली नाही। याचाच पाठपुरावा करत असताना सालाबादप्रमाणे दरवर्षी आम्ही टँकरची सुविधा उपलब्ध करत असतो। यावर्षीसुद्धा आम्ही पाण्यासाठी टँकर उपलब्ध व्हावेत म्हणून त्या गावच्या ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच आमच्या योगिताताई दाभाडे यांनी तो प्रस्ताव वेळेवरती सादर केला। प्रस्ताव वेळेत सादर झाल्यानंतर टँकरला मंजुरी मिळालेली आहे। आम्ही तो पाठपुरावा केला। आदरणीय जिल्हा परिषदच्या गटनेत्या आशाताई बुचके असतील यांना सांगून किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष माजी अध्यक्ष देवरामजी शेठ लांडे असतील आणि पंचायत समिती सदस्य मंगलताई उंडे, आमचे मित्र पंडित मेमाने, भाऊ साबळे आणि मी स्वतः आम्ही नेहमी ताईंना भेटून या गोष्टीचा पाठपुरावा केला। आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आता 3 टँकर मंजूर आहेत। एक मांडवे असेल, मांडव्याचा टँकर मंजूर झालेला आहे, त्याच्यानंतर मुताळण्याचा टँकर मंजूर झाला आहे। याविषयी आम्ही सविस्तर BDO साहेबांशी चर्चा करायला गेलो। BDO साहेबांशी आम्ही चर्चा केली। BDO साहेबांनी सांगितलं 2 दिवसात कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही टँकर चालू करण्याचा प्रयत्न करतोय। पण जी अजितदादा पवार वाहतूक नावाची संस्था आहे त्यांची टाळाटाळ आहे की ती वेळेत टँकर चालू करत नाही आणि वरती डोंगर आणि घाट असल्यामुळे 10,000पेक्षा जास्त लिटरचा टँकरवरती जात नाही। त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट घेतले। त्या ठिकाणी लवकरात लवकर लोकांना कशा प्रकारे पाणी उपलब्ध करता येईल याची त्यांनी दखल घ्यावी। नाही झाली तर येणाऱ्या 2 ते 4 दिवसात आम्ही मग आमच्या पद्धतीने कोणत्या स्टाईलने आंदोलन करायचं किंवा काय करायचं याचा जाब आम्ही या प्रशासनाला विचारल्याशिवाय राहणार नाही। या पाण्याच्या विषयी मंगलताई उंडे असतील यांनी सविस्तर पंचायत समितीच्या सदस्य विद्यमान सदस्य यांनी चर्चा केली BDO साहेबांशी। BDO साहेबांनी सांगितलं की 2 दिवसात आम्ही टँकर चालू करतोय। पाहूया, जर टँकर चालू झाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने योग्य प्रकारचा निर्णय घेऊन योग्य प्रकारचं आंदोलन करू। आमच्या समाजासाठी आम्हाला कुठलाही लढा द्यायला वेळ आली तर तो आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी पंचायत समितीमध्ये चौकशी केली असता या ठिकाणी मांडवे आणि मुताळणे या ठिकाणी पाण्याचे टँकर मंजूर झालेले आहेत। परंतु गेनभाऊने सांगितल्याप्रमाणे अजित पवार या संस्थेला जी एजन्सी मिळालेली आहे त्यांनी अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारे टँकर चालू केलेलं नाही। आम्ही BDO साहेबांना सांगितलं की मंजुरी आलेली आहे परंतु टँकर चालू झाले नाही। ही खऱ्या अर्थानं अतिशय दुर्दैवी बाब आहे, कारण आत्तापासूनच तिकडच्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी फार मोठी गैरसोय आहे आणि ते लवकरात लवकर चालू व्हावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। त्याचप्रमाणे आदिवासी भागामध्ये खऱ्या अर्थाने ज्या मी पंचायत समिती सदस्य असताना त्या पाईपलाईन मंजूर झालेल्या आहेत त्यांची कामंसुद्धा अर्धवट झालेली आहेत, परंतु अद्यापर्यंत ती पूर्ण झालेली नाही। तर त्या पाईपलाईनची कामं जर पूर्ण झाली असतील तर खऱ्या अर्थाने आदिवासी भागातील जी पाणी टंचाई आहे ती दूर होण्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य झालं असतं। परंतु ज्यांना टेंडर मिळालं आहे ते ठेकेदार खऱ्या अर्थानं टाळाटाळ करतात। त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं पाणी टंचाई असल्यामुळे प्रशासनाने कडक अशी कारवाई करावी आणि आदिवासी भागातील खऱ्या अर्थानं जनतेला न्याय द्यावा। त्या ठिकाणी आमची कळकळीची विनंती आहे की पावसाळ्यामध्ये आमच्याकडं खूप पाऊस पडतो परंतु उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नसतं। त्या ठिकाणी टँकर मंजूर होऊनसुद्धा त्या ठिकाणी टँकर चालू झालेले नाहीत, परंतु ज्या अशा एजन्सीला ते टँकर मंजूर होतात त्यांनी वेळ चालू न केल्यामुळं जर त्यांनी 2 दिवसात जर चालू केलं नाही तर ती एजन्सी काढून घेऊन दुसऱ्या एखाद्या चांगल्या एजन्सीला द्यावी अशी खऱ्या अर्थानं आमची प्रामुख्याने मागणी आहे। आणि आदिवासी भागातील गोरगरीब जनतेला न्याय मिळावा। जर 2 दिवसामध्ये टँकर चालू झाले नाही तर या ठिकाणी आमचे गेनभाऊ असतील, भाऊ साबळे असतील आणि आदिवासी समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी एक इशारा देतो की लवकरात लवकर चालू करावा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं काय करायचं ते खऱ्या अर्थानं तुम्हाला इशारा देतो। या ठिकाणी जास्त न बोलता लवकरात लवकर आदिवासी भागामध्ये टँकर चालू होऊन ज्या रखडलेल्या पाईपलाईन आहेत त्या त्वरित चालू व्हाव्यात ही खऱ्या अर्थानं आमची प्रामुख्याने मागणी आहे।